प्रतीक्षामोद एक बुजुर्ग वर्ग आणि समोर बसलेल्या बालमित्रांनो, माझे नाव सानिका रवींद्र राबार. मी इयत्ता 4वी ब मध्ये शिकते. माझ्या शाळेचे नाव मराठी प्राथमिक शाळा सांगवी पुणे 27 असे आहे. भारतात त्यांच्या नावाशिवाय आपण आहे. आज येथे त्यानुसार नाव घेतले तरी उर्भिमानाने भरून येतो. ते थोर व्यक्तिमत्व म्हणजे लोकमान्य टिळक होय. आज 1 ऑगस्ट 2024 म्हणजे त्यांची पुण्यतिथी होय. प्रथम त्यांच्या प्रतिमेला अभिवादन करून मी माझ्या भाषणाला सुरुवात करते. सरकारचे डोके ठिकाण नाही अशा शब्दात तत्कालीन सरकारने ठणकावणारे थोर व्यक्तिमत्व म्हणजे लोकमान्य टिळक होय. त्यांच्या पूर्ण नाव बाळगंगाधर टिळक असे होते. त्यांचा जन्म 23 जुलै 1856 रोजी रत्नागिरी जिल्ह्यात चिखली या गावी झाला. त्यांच्या आईचे नाव पार्वतीबाई व त्यांच्या वडिलांचे नाव गंगाधर असे होते. गणित व संस्कृत हे दोन विषय त्यांचे आवडते होते. स्वराज्यामध्ये जन्मसिद्ध आणि तो मिळणारच असे यावरून सरकारने ठरवले. लोकजागृतीसाठी त्यांनी केसरी व मराठा ही 2 वृत्तपत्रे सुरू केली. लोकांनी एकत्र यावे म्हणून सार्वजनिक गणेशोत्सव व शिवजयंती हे 2 उत्सव सुरू केले. जहा विचारसरणी होती लेखणी तलवार होती. प्रकाशाच्या विचारांनी ब्रिटिश सुद्धा हादरली होती. 6 वर्ष ते मंडळींच्या तुरुंगात होते. तुरुंगात असतानाही त्यांनी गीतरहस्य हा ग्रंथ लिहिला. त्यांच्या या कार्यामुळे लोकांनी त्यांना लोकमान्याची पदवी दिली. त्यांना भारतीय असंतोषाचे जनक असे म्हणतात. त्यांनी भारतीयाला स्वराज्य, स्वदेशी, बहिष्कार आणि राष्ट्रीय शिक्षण हे चरमसूत्री दिली. अशा थोर नेत्याचे 1 ऑगस्ट 1920 रोजी निधन झाले. शेवटी एवढेच म्हणे ना ओठावरती येता वाटे सदा तुमचा अभिमान. टिळक तुमच्या कार्याला नित प्रणाम. एवढे बोलून मी माझे भाषण संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.